श्री गुरूंना नमस्कार करते. विद्यारण्य स्वामी आणखीन भारती तीर्थ यांना नमस्कार करते. आपल्याला सगळ्यांना नमस्कार करते आणि सुरू करूया. आपलं काल गेल्या वेळेस जे झालं होतं तर ते म्हणजे अरे बापरे, कुठपर्यंत झालं होतं? सृष्टीची निर्मिती झाली. कोणाला आठवत आहे का? विराट झाला. 247 हे मला वाटतं हे आहे. किती? मला माहिती आहे, सांगते. 212 पर्यंत. 213. 212. ठीक आहे. 213. सॉरी, म्हणजे मला आधी लक्षात होतं, मी आता एकदम कळेना मला कुठनं येते. जे आपण पाहिलंय 11, 12 वगैरे, की ज्ञानाच्या ह्याच्याप्रमाणे स्वप्न जेवढं खरं तेवढंच त्याला जग खरं वाटतं, म्हणजे खोटं वाटतं. थोडक्यात स्वप्नासारखंच जग आहे. याला कारण एकच आहे की स्वप्नातलं जे असतं तर तेवढं खरं वाटतं, आणि त्याच्यानंतर मग जाग झाल्याबरोबर ते सगळे पदार्थ नाहीसे होतात. त्याचप्रमाणे जागृतीतलं जे असतं ते जागृतीत खरं वाटतं, आणि स्वप्नात किंवा सुषुप्तीमध्ये ते सगळे पदार्थ नाहीसे होतात. म्हणजे दोन्हीच जे आहे ते सगळं एकच आहे. मग आपण असं म्हणू की स्वप्नात एकदम सगळे पदार्थ निर्माण होतात, जागृतीत कशावरनं होत नाहीत. जागृतीत आपल्याला जे दिसतं क्रमाने होत आहे असं वाटतं, स्वप्नात पण त्याचा त्याचा क्रम असतो. कधी कधी तिथे काही गाढवापासून माणूस जन्माला नाही येत, तिथेही तसंच असतं, क्रमच असतो. तर त्यामुळे जर का आपण पाहायला गेलं तर एकच फरक आहे की स्वप्न थोडा वेळ टिकतं, आणि जागृती नावाचं स्वप्न जे आहे तर ते बराच काळ टिकतं. त्यामुळे स्वप्न नेहमी जागृती मिथ्या ठरवण्यासाठी शास्त्रकारांनी वापरलेला आहे स्वप्नाचा दृष्टांत. आणि तो ह्या दृष्टीने आहे की जागृतीत स्वप्न मिथ्या, स्वप्नात जागृती मिथ्या. फक्त स्वप्नात काय होतं की एक एकदा वडाची साल पिंपळाला लावली जाते. म्हणजे याच्यात विचारसागरात उदाहरण दिलंय ना की हत्तीने लाल टोपी घातली आणि तो चाललाय वगैरे, किंवा स्वतःच्याच डोक्या काय मस्तक कापलेलं वगैरे, अशा पद्धतीने लॉजिक राहत नाही, तिथे विवेक राहत नाही. याला कारण बुद्धी पूर्ण जागी नसते, विवेक जागा नसतो स्वप्नात. ते अविद्येच्या सह असतं. म्हणजे जागृतीतलं अविद्येसह नसतं असं नाहीये, पण स्वप्नात त्याचा प्रभाव असतो. ते पूर्णपणे अज्ञानाच्या जो त्याचा प्रभाव आहे म्हणूया, किंवा जागृतीत बुद्धीचं काम जास्त असतं, तसं स्वप्नात नसतं. म्हणून तिथले जे दृश्य असतात ती थोडीशी वेगळी दिसू शकतात आपल्याला, पण दोन्ही मध्ये आपले प्रारब्धाचे भोग संपत असतात, एवढे लक्षात घ्यायचं. स्वप्नात जसे संपतात, आपल्या जागृतीत जसे आपण प्रारब्धाचे भोग संपवतो ना, तसे स्वप्नात पण एक एकदा प्रारब्धाचे भोग संपतात. म्हणजे काही काही भोग आपल्याला जागृतीत मिळणं शक्य नसतं, असे भोग स्वप्नात सुद्धा संपू शकतात. म्हणून स्वप्न जितकं खरं म्हणजे जितकं खोटं तितकंच जग पण खोटं आहे, हा अनुभव आहे. आता पुढे जे म्हटलंय ते ईश्वर, जीव, जग हे सगळं जे आहे हे मायेने कल्पित आहे. आपण ईश्वर निर्मित आणखी जीवनिर्मित सृष्टी पाहिली होती द्वैत विवेकात. ईश्वराने जी निर्माण केलेली आहे ती क्षणापासून अनुप्रवेशापर्यंत, अनुप्रवेश म्हणजे तत्सृष्ट्वा तदैव अनुप्राविशत, म्हणजे त्याने ते निर्माण केलं आणि त्याच्यात तो शिरला. त्याच्यात तो शिरला कशासाठी? म्हणजे वेगळा वास्तविक शिरत नाही, तो त्याच्यात असतो, त्याच्यातच सगळं निर्माण होतं. जसं घटामध्ये नंतर आकाश भरलं जात नाही, तर आकाशातच घट बांधला जातो आणि त्याच्यात ते असत. तसंच आहे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली, ती ब्रह्मातच केली आणि त्याच्यात तो शिरला असं म्हणायला आपल्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी
की आपल्याला साधनेच्या दृष्टीने उपयोग होतो. सगळीकडे सृष्टी बघतो आपण, आपलं ईश्वर बघू शकतो. आता उष्णता ही त्याची व्यवस्था आहे, त्याच्याशिवाय मग नंतर पाणी आपल्याला मिळणार नाहीये. उष्णतेच्यामुळे आता जो उकाडा खूप आहे, पाण्याची वाफ होते, ढग होतात, आणखी पृथ्वीवरती गोड पाणी मिळतं. नाहीतर समुद्राचं पाणी आहे ते किती पुरणार आहे? जमिनीतलं जे पाणी आहे ते पावसातनच शेवटी जमा होतं ना. म्हणून सृष्टीची जी व्यवस्था आहे ईश्वराची, ती त्यांनी व्यवस्थित ती बसवलेली आहे. आणखीन आपल्याला जी सवय आहे की आत्मनियामन केलं जातं, तसं मग ईश्वर सृष्टीत शिरला, आणखीन आता तो नियामन करतोय. सगळं नियमन त्याचं सृष्टीचं तो करतोय, असा जो विचार आहे. आणखी दुसरं म्हणजे सृष्टीला धारण करतो. नाहीतर एरवी आपण पाहतो की अग्नी पाण्याने विझतो, पण शास्त्र सांगतं की अग्नीपासून पाणी निर्माण झालं आणि त्या दोन्हीचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याच्यात तो शिरलेला आहे. त्यांचे जे गुणधर्म आहेत ते त्यांना देण्यासाठी त्यांच्यात तो शिरलेला आहे. ही ईश्वर निर्मित सृष्टी. आणि त्याच्यानंतरची जी सृष्टी आहे ती सगळी जीवांनी निर्माण केलेली आहे. जीवाची सृष्टी आपल्याला जास्त महत्वाची आहे. आपण ईश्वरी सृष्टीत राहतो, पण जे राहतो ते आपण आपल्या भोवती एक छोटं जग निर्माण करतो. छोटं जग निर्माण करतो म्हणजे आपण निर्माण नाही काही करत, पण हे माझं, हे माझे चांगले मित्र, हे माझे शत्रू वगैरे, आपण एक एक नावं देतो त्यांना. वास्तविक माणसं माणसंच असतात. घर म्हणजे दगड विटा म्हणजे पृथ्वी तत्वच असतं, पंचमहाभूतच असतात. पण तरी देखील आपण त्यांना माझं म्हणतो. पैसे टाकून घेतलाय मी, हे तुम्हाला काय वाटलं, आपण म्हणत जातो असं. म्हणजे हे माझेपणा जो असतो त्याला जीवकृत सृष्टी म्हणतात. मी, माझं, हे सगळं जीवकृत सृष्टी आहे. आणखीन ही आपल्या मनात जोपर्यंत ठाण मांडून बसलेली आहे, तोपर्यंत आपण ईश्वरकृत सृष्टीशी तादात्म्य पाहू शकत नाही. तादात्म्य म्हणण्यापेक्षा सुद्धा त्याच्यातलं आपण ब्रह्म बघायला फार जड जातं, जोपर्यंत आपण आपल्या ह्या छोट्या जगात अडकलोय तोपर्यंत. आता ह्याच्यातनं सुटण्याचा मार्ग एकच आहे की मी माझे ऐसे आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणजे संन्यास घेण्यासाठी घरदार सोडायची गरज नसते, पण त्यांची ते माझं असं न म्हणता ते देवाचं, ते देवाने दिलेलं आहे. आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती, समर्थ सांगतात आपल्याला. म्हणजे जीवकृत द्वैत जे आहे, तर त्याचा ते ईश्वराच सगळं आहे. आणखी त्याच्याकडनं मी वापरतोय एवढा जरी आपण विचार केला तरी आपलं मी आणि माझं कमी होतं. देह त्यांनी वापरायला दिला, जेव्हा त्याला हे होईल तेव्हा नाही तो. मी जी आहे, मी कोण आहे? ब्रह्म आहे. म्हणून त्याच्या सृष्टीमध्ये त्याचं जे चाललेलं आहे तिथे पूर्ण शरणागत हो. आता होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, अशा पद्धतीने जर का आपण राहिलो, याचा अर्थ असा नाही की बेपर्वा राहायचं, काळजी घ्यायची नाही, असं अजिबात नाही. पूर्ण काळजी घ्यायची, पूर्ण व्यवस्थित राहायचं. पण तरी देखील हे सगळं त्यांनी मला वापरायला दिलंय, हे सगळं त्याचं आहे मुळात, हे अगदी लक्षात घ्यायचं. आमच्या याच्यात माहिती एक गृहस्थ होते, डॉक्टर होते. आणखीन त्यांनी हे त्यांच्याकडनं ऍक्च्युअली मी एक्सरे मशीनचे काही भाग विकत घेतले. त्यांची इच्छा फार होती की मी संपूर्णच मशीन घ्यावं. म्हटलं तुमचं मशीन छोटं आहे, रेडिओलॉजिस्टला एवढं छोटं पुरत नाही. पण ते एवढे त्याच्यात अडकलेले होते की मुळात ते मशीन आता आपल्याच्याने होत नाही, ते सगळं आपल्याला विकायला लागतंय. त्यांना भयंकर दुःख झालं होतं. आणि हे दुःख का झालं? तर माझं आहे ह्या भावनेमुळे झालं. माझं हे कोणीतरी वापरावं, अगदीच भंगारात जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांना ते दुःख झालं. आता मी जेव्हा त्याचा त्याग करते तर तेव्हा ते कुठे का जाईना, मला काय संबंध आहे?
शिकले मी त्याच्यातनं की माझं माझं म्हणत बसू नये म्हणून. ते दुःखाला कारणीभूत होतं. आपण एखाद्याला काही साडी बिडी दिली, मी मैत्रिणीला कोणाला नात्यात, आणखीन आपण सांगतो माझी साडी नेस हं. आता माझी आहे का ती? मी एकदा दिल्यानंतर त्या व्यक्तीची होते. मग त्यांनी त्याचं काय करावं? एखादी वस्तू दिली, त्यांच्याकडे असेल आधी, त्यांना आवडली नसेल, त्यांनी त्याचं काय करावं तो त्यांचा प्रश्न. तो आपला प्रश्न राहत नाही. ती गोष्ट त्यांच्या मालकीची राहते. पण असं होत नाही, ए अजून तू माझी साडी नेसली नाहीस हं. ऐकलेले आहेत हे शब्द. काय कारण आहे आता याला? ज्याला दिली त्याची ती झालेली, ती आता माझा हक्क त्याच्यावरती नाही. मग त्याचं सुख दुःख मला का बरं व्हावं? हा विचार जर का आपण सगळीकडे करत गेलो, हे ईश्वराचं आहे, ईश्वराची शरणागती ही आहे. आणि अलिप्तपण ह्याच्यामुळे समर्थ म्हणतात ना, अलिप्तपण मज दे रे राम. आता फार छान म्हणजे मला समर्थांचं हे श्रीराम नामावली जी आहे ती आठवली. बरेचसे तसेच आहेत अगदी त्याच्यात. आता जे लावलं होतं ते छान होतं फार. पण ह्या जीवकृत सृष्टीचा आणि ईश्वरकृत सृष्टीचा हा जो विचार आहे तो आपल्या साधनेला फार महत्वाचा. त्याच्यात न गुंतणं, त्याच्यात अलिप्त राहणं. उपयोग करायचा असं अजिबात नाही. जे भोग असतील खुशाल स्वीकारा, पण ते पाहिजेतच असं नाही, त्याच्यात अडकायचं नाही. आपली जी सृष्टी आहे जीवकृत, मी माझं ही जी आहे, ह्याच्यात अजिबात अडकायचं नाही. ते सगळं त्याचं आहे एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्याचं आहे असं लक्षात ठेवलं की मग आपल्याला त्रास होत नाही. मग आता पुढे विचार केलेला आहे की जीवानी सृष्टी आणखीन ईश्वराची सृष्टी जी आहे तर ती कल्पांताच्या वेळेस, प्रलयाच्या वेळेस लीन होऊन जाते. आणि जीवानी मात्र स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःच्या सृष्टीचा बाध करायचा, नष्ट नाही करायची. ते नष्ट आपल्या हातात नाहीये नष्ट होणं. कारण एक सृष्टी नष्ट केली तरी दुसरी आपण निर्माण करू. म्हणून त्याचा बाध करायचा आहे, त्याच्यात राहायचं आहे, पण अलिप्तपणे तिचं मिथ्यात्व समजून राहायचं. पुढे प्रश्न विचारलेला आहे की जीव आणखी ईश्वर यांच्याबद्दल एवढी वेगवेगळी मतं का आहेत? खूप वेगवेगळी मतं आहेत. आपण पाहिली सगळी गेल्या आठवड्यात का त्याच्या आधी. एवढी मतं का बरं निर्माण झाली? त्याला उत्तर दिलं आहे की ही जे वेगवेगळे मतवादी आहेत तर त्यांना सत्य काय आहे हे माहित नव्हतं. ईश्वराचं खरं स्वरूप काय आहे ते माहित नव्हतं. ब्रह्माचं ज्ञान ते माहित नव्हतं. आणि असं असल्यामुळे ते त्यांच्या कल्पनेने त्यांना जसं योग्य वाटेल, त्यांना जे पटेल त्या पद्धतीने त्यांनी एक अशा पद्धतीने आपली मतं उभारली. आणि नंतर बऱ्याच वेळा त्यांनी जे श्रुतीचे आधारासाठी घेतलेले आहेत ते वळवून घेतले. आपल्या सोयीने त्यांनी ते फिरवून घेतलेले आहेत. आता अशा लोकांना अद्वैत बोध कसा काय होईल? कारण ते अद्वैत मानतच नाहीत मुळात. समर्थ सांगतात की असे जे भ्रांत पुरुष आहेत तर त्यांच्याशी वाद घालू नये म्हणून आता इथे पंचदशीकार म्हणतात. आणि समर्थांचं हे इथे दिलंय की बुद्धी विण प्राणी सकळ ते अवघेची बाष्कळ तया मूर्खासे खळखळ कोणे करावी, किंवा तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणून मनाच्या श्लोकात काही एक ग्रुप आहे तिथे तुटे वाद संवाद तो हितकारी हे म्हटलेलं आहे. तुटे वाद संवाद नाही येते म्हणताना सुद्धा आपल्याला हे अर्थ लक्षात घेऊन म्हणायला लागतं. जसं गणपतीच्या आरतीत डॉक्टर काका सांगतात ना की सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. म्हणजे ज्याची कृपा प्रेम सुद्धा उरू देत नाही वगैरे असं होतं. ते वार्ता विघ्नाची नुरवी आहे. ते पटकन अर्थ लक्षात न घेता आपण हे म्हणत जातो. तसंच हे आहे की वाद जे असतात तर ते वाद करत बसू नये. इथे पंचदशीकाराने स्वच्छ सांगितलंय की अज्ञजनांच्या बद्दल आम्हाला खेद पण होतो,
पण आम्ही अशा भ्रांत पुरुषांची वाद करत, कारण वादामुळे काय होतं, आपण आपलं मत पटवून त्याला जातो, कारण वाटतं आपल्याला की ह्याच्यात इतका फायदा होतो परमार्थाच्या मध्ये, अद्वैताचा विचार केला तर जगामध्ये आनंद आपल्याला खूप मिळू शकेल. अगदी सत्य आहे ते, पण हा इतरांना मिळावा असं वाटतं, तेही बरोबर आहे. पण त्याच्यासाठी जर का आपण त्यांना सांगायला लागलो तर त्यांना पटणार नाही. दुसऱ्यांची मतं आपण बदलायला निघालो ती होणार नाही, कारण प्रत्येकाचा प्रकृती वेगळी असते, प्रत्येकाचा अधिकार वेगळा असतो आणि त्यानुसार ते त्यांना जे पटेल ते स्वीकारतात. आपण कितीही डोकेफोड केली तरी ते ऐकणार नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे की विचारल्याशिवाय कोणालाही सांगायला जाऊ नये. विचारलं तरच सांगावं आणि तेवढंच सांगावं. जर का त्यांना खरी जिज्ञासा असली तर ते कुठले प्रश्न विचारतात. विचारल्याशिवाय म्हणून सांगायचं नसतं. परोक्ष प्रिया ही देवाहा म्हणून श्रुती आहे. परोक्ष प्रिय म्हणजे कसं, मला वाटतं मी त्या दिवशी इंद्र आणि विरोचनाची गोष्ट सांगितली होती. तर त्याच्यात बृहस्पतींनी देहा म्हणजे आत्मा म्हणून सांगितलं आधी. हे आडवळणाने झालं, देहात राहणारा आत्मा आहे. पण तेच स्वीकारून विरोचन केला आणि इंद्रांनी विचार केला. म्हणजे काय आहे की जो माणूस विचार करतो त्याचा अधिकार वेगळा असतो आणि तो त्यांनी विचार करून मग पुढले प्रश्न विचारत गेला आणि जेवढं त्याला कळत गेलं तर त्याप्रमाणे बृहस्पती पुढलं सांगत गेले. यासाठी आपण कोणालाही सांगायला जाऊ नये. जर का अशा ह्याच्याशी गाठ पडली तर काय करायचं? बरोबर आहे तुझं म्हणणं, तुला पटताय ना, तू त्याप्रमाणे जा, मी माझ्या पद्धतीने करेन. शांतपणे आपल्याला सांगता येतं. ती बिरबलाची कथा आहे ना, माहिती असेल आपल्याला, की बादशाला एकदा इच्छा झाली की बिरबलाच्या गुरूंना भेटावं. एवढा हुशार आहे बिरबल, त्याचे गुरु किती हुशार असतील. आता बिरबलला असे ह्याच्यातले गुरु नव्हते कोणी. त्याने काय केलं, गेला गावात थोडं जंगलात बाहेर, त्याला एक धनगर दिसला. त्याला सांगितलं की तू जर का मी सांगितलेलं ऐकलंस तर मी तुला इतक्या मोहरा देईन. तो तयार झाला अर्थात. त्याला सांगितलं काहीही एक अक्षर बोलायचं नाही, फक्त अजिबात बोलायचं नाही, एवढंच तुला करायचं. बादशाच्या समोर जायचं आणि तिथे गप्प बसून राहायचं. ठीक आहे म्हणाला. त्याप्रमाणे त्याचा पोशाख बिशाख सगळा अगदी गुरूंच्या सारखा करून त्याला बादशाच्या समोर नेलं. बादशाने नमस्कार केला, त्यांच्या पुढे पैसे ठेवले, आणखी प्रश्न विचारले. हा आपला गप्प. बादशाचे प्रश्न होते सगळे राज्याबद्दल वगैरे, खूप विचारलं. तो बोलायला अजिबात तयार नाही, कारण बिरबल समोर होता. आणि मग बिरबलनी त्यांना परत नेऊन सोडलं. त्याला काय पैसे द्यायचे ते दिले, बादशाने दिलेच होते. नंतर मग हे केला की बिरबलाला बादशाने विचारलं की मूर्खाशी गाठ पडली तर काय करावं? बिरबल म्हणाला गप्प बसावं. बादशाला वाटलं की बिरबलचे गुरु आपल्याला मूर्ख समजले म्हणून ते बोलले. आपण तो उपदेश आहे तो ह्या बाबतीत फॉलो करायचा. ही गोष्ट एवढ्यासाठी सांगितली की आपण त्यांच्याशी वाद करत बसायचा, गप्प बसायचं. तुमचं मत तुमच्याजवळ, माझं मत माझ्याजवळ. माझं मत पटवून द्यायलाच हवं असं अजिबात नाही. म्हणून त्यांच्याशी वाद घालायचं नाही. पढत मूर्ख असतात, आपले ज्ञातेपणे सकाळशी शब्द ठेवणे वगैरे सगळ्या बाजूनी आहे. फुकट आपला तोंडची वाफ जाते म्हणूया, आपला वेळ फुकट जातो, एक्साइटमेंट येते, डोकं तापतं, आपली शांती भंग पावते. आणि आपली शांती आणखीन आपला आनंद हे ऍट एनी कॉस्ट आपल्याला सांभाळायचे असते, हे लक्षात घ्यायचं. म्हणून वादाच्या भानगडीत कधी पडू नये. आणि ईश्वर आणखीन जीव यांच्याबद्दल भ्रम असलेले सगळेच आहेत. जे अगदी गवताची पूजा करण्यापासून ते सांख्य योग सगळी जी ही दर्शन आहेत ते सगळे भ्रमिष्ट आहेत. कशावरनं भ्रमिष्ट आहेत?
याला कारण अद्वितीय एकमेव असं जे ब्रह्म, तर ते स्वीकारत. त्यामुळे त्यांची मतं जी आहेत ती सगळी भ्रमामुळे आहेत. मग त्यांना मुक्ती मिळणं कसं शक्य आहे? मुक्ती म्हणजे ह्या सगळ्यातनं सुटका. त्यांची जी मतं आहेत, त्यांची जी मुक्ती आहे, तर ती पूर्ण मुक्ती नाहीच आहे तिथे. कारण ते जग सत्य मानतात, जीव सत्य मानतात. सांख्य योग सुद्धा जीव अनेक मानतात. सांख्य ईश्वर मानतच नाही. प्रकृती स्वतःच्या सामर्थ्याने सगळं निर्माण करते म्हणतात. ही सगळी जी मतं आहेत, तर ती कशी काय चालण्यातली आहे? त्यांना मुक्त मिळणं शक्य नाहीये. त्यामुळे पूर्वमीमांसक स्वर्ग हेच एम धरतात. त्याच्या पलीकडला त्यांच्याकडे विचारच नाही. पण एक लक्षात घ्यायचं की ब्रह्मसूत्राची सुरुवात अथा तो ब्रह्म जिज्ञासा अशी आहे. म्हणजे पूर्वमीमांसेतनी म्हणजे वेदविहित कर्माने चित्त जेव्हा शुद्ध होतं, शांत होतं, तेव्हा उत्तर मीमांसेचा अधिकारी आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की त्यांची मतं स्वीकार्य आहे. प्रत्येक मतात काही ना काहीतरी चांगलं आहे, पण आपल्याला काही ते निरक्षीर विवेक जमत नाही. आणि म्हणून आपण त्यांची मतं विचार न करणं हे जास्त चांगलं असतं. नाहीतर आपलाच बुद्धिभेद व्हायचा संभव असतो. नाहीतर याच्यात हे चांगलं आहे, हे घेते, हे वाईट आहे, कशावरनं आपलं चुकणार नाही? जर का आपण ब्रह्मसूत्र म्हणा किंवा विचारसागर सुद्धा काही काही त्यातलं जर का वाचायला गेलो, तिथे इतकी पूर्व पक्षाची मतं सुंदर मांडलेली आहेत की अरे हेच खरं असं आपल्याला वाटायला लागतं. त्यामुळे नजर ठेवायची आपल्याला काय सिद्ध करायचं आणि मग पूर्व पक्ष वाचायचा. आणि नंतर जेव्हा त्यांचं खंडन करतात तेव्हा ते सत्य वाटायला लागतं. मग आता हे जे सगळे मतवादी आहेत ज्यांना भ्रमिष्ट म्हणतात, तर त्यांच्यात अत्यंत इंटेलिजंट लोक आहेत. न्यायशास्त्र जे आहे, तर न्यायशास्त्रात त्यांचा जर का भाषा सुद्धा आपण पाहिली, ती आपण म्हणतो ना द्राविडी प्राणायाम, हात असा करून ती 4 वेळा फिरवतील. हे असं नाही, असं नाही, असं नाही म्हणजे काय शेवटी अर्थ होतो? एक असं नाही, दुसरं असं नाही म्हणजे होकार येतो, आणि तिसरं असं नाही म्हणजे परत नकार येतो. हे काही काही ग्रंथ जे जुने आहेत ना, त्यांच्यासाठी त्यामुळे प्रत्येक शब्दाची फोड करून आपल्याला जायला लागतं, तर आपल्याला अर्थ कळतो त्याचा. ती न्यायघटित भाषा असं म्हणतात त्याला. आणि अशी भाषा जर का आली तर आपल्याला जरा डोक्याला क्षीण होतो सवय नसल्यावर. सवय झाल्यानंतर काही नाही वाटत. आणि ह्या सगळ्याची हे जे शास्त्र आहे ह्याची सुद्धा त्यातले शब्दांची सवय करून घ्यायला लागते. जशी आपण बाकीच्या सगळ्याची सवय करून घेतली, तशीच ह्या भाषेची आणि या शास्त्राची आपल्याला सवय करून घ्यायला लागते. म्हणून हे भ्रम झालेले कितीही हुशार असले तरी ते भ्रमिष्टच आहे. मूर्ख असले तरीही भ्रमिष्टच आहे. स्वप्नामध्ये राजा असला काय आणि भिकारी असला काय, दोन्ही सारखंच आहे ना. राजाला स्वप्नात भिकारी आहे असं वाटलं तरी तो वास्तविक होतो का? तसं आहे. त्यांनी स्वतःच्या बद्दल काय किंवा जगाबद्दल काय कितीही कल्पना केली तरी तत्वदृष्टीने जो अनुभवी आहे, वेदांती जो आहे, त्याच्यासाठी ते सगळे ब्रह्मरूपच आहे. ते जरी स्वतःला ब्रह्मरूप समजत नसले, मी वेगळा जीव आहे, स्वतंत्र आहे असं मानत असलं, तरी देखील वेदांत्यांच्या दृष्टीने ते सगळे ब्रह्मरूप आहे. पण परमार्थाच्या बद्दल जे आहे, तर तिथे केवळ आपल्याला म्हणा बुद्धीला थोडासा खाद्य, कुठे प्रतिष्ठा मिळू शकते, अशा उद्देशाने जर का केलं तर त्याचा मोक्षापर्यंत जायला उपयोग होत नाही. अगदी वेदांत वाचला तरीही उपयोग होणार नाही. कितीही नाक घासून अभ्यास केला तरीही उपयोग होणार नाही, जोपर्यंत ते प्रत्यक्षात आपण उतरवत, जोपर्यंत ऍप्लिकेशन करत नाही तोपर्यंत. आपल्याला ह्याच्यात स्वयंपाकातलं सुद्धा पुस्तकं खूप आहेत, माझ्याकडे पण आहेत. एक संपूर्ण खण भरलेला आहे कसल्या रेसिपीच्या पुस्तकाने. त्यातलं मी किती करते, ती कशासाठी जमवली आहेत? माझ्याकडे आहेत, मला येतं करायला, सांगण्यासाठी. पण वास्तविक त्यातलं काहीही मला माहित नाही.
ही सगळी पडली आहेत तशी. काय त्याची किंमत आहे जोपर्यंत मी करत नाही, प्रत्यक्ष खायला घालत नाही तोपर्यंत, किंवा कमसे कम स्वतः तरी खात नाही तोपर्यंत. कपाटाची शोभा. तसंच असतं की आपण नुसतं जर का शास्त्र वाचत राहिलो, आणखीन ते आपल्या जीवनात उतरवलं नाही, तर ती केवळ आपल्या कपाटांची शोभा होते. मी एवढा अभ्यास केलाय हे सांगायला होतं, त्या पलीकडे त्याचा उपयोग नाही. आणि जर का आपण जीवनात उतरवत असू, तर आपल्यात आपोआप बदल होत जातात. मग मी कुठे आहे कोणाला विचारायची गरज राहत नाही. आपलं आपल्याला कळायला लागतं. इतकंच काय, आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण कळायला लागतं की पूर्वी एवढं चिडत होता, आता चिडत नाही. पूर्वी असं होतं, आता नाही. आमच्या इथे एक गृहस्थ होते. पूर्वी आमचा एक काय म्हणूया अभ्यास ग्रुप होता. तर त्याच्यात ते गृहस्थ यायचे. एकदा त्यांचे बंधू माझ्याकडे आले क्लिनिकमध्ये. आणखीन बोलता बोलता म्हणाले की आमचे म्हणे दादा इतकी वर्ष अभ्यास करतायत, पण जसे संतापी होते तसे आहे. असं का? म्हटलं ऍप्लिकेशन नाही, बाकी काहीही नाही. जे आहे ते थिअरी आहे, प्रॅक्टिकल नाही. आणि वेदांत हा जो आहे तो जगण्याचा मार्ग आहे, वे ऑफ लाईफ ज्याला म्हणतात. चतुर्विध पुरुषार्थ हे जे सगळे सांगितलं, हा जगण्याचा आपला पद्धत आहे. आणि त्याप्रमाणे जर का आपण जीवनात उतरवलं, तर मोक्षापर्यंत आपल्याला जायला प्रश्न येत नाही. म्हणून हे जे वाद आहेत, हे पूर्वपक्ष म्हणून समजून घ्यायला हरकत नाहीये. आणि त्या दृष्टीने मग ते कसे खोटे आहेत म्हणून आपला तत्वनिश्चय जर का होत असला, तर ते अभ्यास करायलाही हरकत नाही. पण त्याच्यात रमायचं नाही. ब्रह्मसूत्रात या सगळ्याचा भरपूर विचार केलेला आहे. आणि तो खुंटी हलवून बळकट करणं ज्याला म्हणतात, त्यासाठी आहे. हे एवढं कशासाठी शंकराचार्यांनी शंका उपस्थित केला? आपल्याला कधीतरी येऊ शकतात त्या, म्हणून त्या केलेल्या आहेत. आणि मग त्याचं खंडन करून दाखवलेलं आहे. म्हणजे आपल्या मनातल्या शंका बघ, ही शंका आहे तुझ्या, असा खुंटा हलवून हलवून तो बळकट केलेला, तेवढंच केलेलं आहे. आणि त्याचा पूर्व पक्षाच्या सगळ्या ज्या इथे मांडणी केलेली आहे त्याचा तेवढा उपयोग. मग पुढे एक प्रश्न विचारलाय की योग आणखीन सांख्य हे जीव ईश्वर चिद्रूप मानतात, असंग मानतात, मग तरी त्यांना पूर्व पक्ष का बरं म्हणायचं? त्यांच्या ह्याच्यात सांख्य आणि पतंजल जीव जो आहे तो चिद्रूप आहे, विभू आहे, व्यापक आहे, असंग आहे. मग तरी ते पूर्व पक्ष कसे? याला उत्तर सरळ आहे अगदी, की हा जो ईश्वर जीव वगैरे विचार आहे तो तत्व पदार्थाबद्दलचा केलेला होता. पण ते ब्रह्माचा विचार नाही. ब्रह्मापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणखीन दुसरं म्हणजे ते जीव अनेक मानतात. जरी व्यापक मानले, जरी चिद्रूप मानले, तरी ते अनेक मानतात. म्हणजे अनेक आहेत आणि व्यापक आहेत. इथेच जरा गडबड वाटते मला पहिलीच. आणखीन जग सत्य मानतात. सांख्य ईश्वर मानतच नाहीत. पतंजली म्हणजे योगशास्त्र ईश्वर मानतं, सांख्य ईश्वराला मानत नाही. जग सत्य, जीव एवढे अनेक जीव तेही सत्य, हे वेदांत अजिबात स्वीकारत नाही. आणि म्हणून ते पूर्व पक्ष आहेत एवढं सांगितलेलं आहे. मग पूर्व पक्ष आहे तर तत्नित्वम हे कशासाठी एवढा विचार करत बसायचा? तर भेद सत्य नाहीये ह्या दृष्टीने तत् आणखीन त्वम ह्याचा विचार होतो. जसा जीव हा ब्रह्म आहे असा होतो, त्याच पद्धतीने मी जशी ब्रह्म आहे तसे बाकीचे पण जीव ब्रह्मरूप आहेत. जडाजडी अंशी रहाटे जे सरसी ते चेतना गा तुझसी लटिके नाही, म्हणून म्हटलेलं आहे माऊलीने. म्हणजे जड आणि अजड म्हणजे चेतन आणखीन अचेतन, ह्या सगळ्यात चैतन्य भरून राहिलेलं आहे आणि सारखेपणाने भरून राहिले. हे मी तुला सांगतो, हे मी खोटं बोलत नाही म्हणून भगवंत सांगतात. आणि
ही दृष्टी ह्या अभ्यासाने आपल्याला येते. बाकीवादी जग सत्य मानतात आणि जीवाला वेगळा मानतात. आणखीन वेदांती जो आहे तर तो त्याची दृष्टी अभेदाची होती. म्हणजे जड आणखीन चेतन किंवा ईश्वर आणखीन जड वगैरे हे जे सगळे भेद आहेत, दोन जीवातले भेद, जड दोन पदार्थातले भेद, हे सगळे भेद जे आहेत तर ते नाहीयेत वास्तविक. तर सगळीकडे एकच ब्रह्मतत्व आहे हे आपण स्वीकारतो. आणि त्या दृष्टीने हे तत् आणि त्वम पदार्थांचा जेव्हा विचार आपण करू शकतो तर त्यावेळी हा भेद दृष्टी आपली कमी व्हायला लागते. म्हणून हा सगळा विचार करायचा असतो. आणि ह्या दृष्टीने पुन्हा ते आलेले आहेत तर ते घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, आणखीन महदाकाश, हा जो दृष्टांत आपण पाहिला त्याच्यावरती आलाय. आठवत असेल असं मी धरतीये, पण तरी पण शेवटी काम असतं की पुन्हा ते सांगणं. घटाकाश म्हणजे घट जो आहे तर त्याच्यामध्ये जेवढं आकाश आहे ते कसं ओळखतात? पाण्याने तो भरायचा, जेवढं पाणी मावेल तेवढं त्याच्यात आकाश आहे, तेवढी पोकळी. बरं, ते घटाकाश झालं, त्याच्यात जलाकाश, पाणी भरलं. आता जलाकाशात पाणी भरलं, तिथे आकाश पण आहे, पोकळी आहेच तिथे, आणि शिवाय प्रतिबिंब पडलं वरच्या आकाशाचं, म्हणजे डबल चैतन्य झालं, डबल आकाश झालं. तो दृष्टांत आहे, तो जीवाला आहे. तिथे उपाधीचं महत्व सांगतो. घट ही उपाधी आहे. आकाश जे आहे तर ते वास्तविक जसं आहे तसं आहे, सगळीकडे व्यापून आहे. पण घट या उपाधीमुळे त्याला घटाकाश हा वेगळा शब्द मिळाला. त्याच्यात पाणी आल्यामुळे तिथे एक आरसा आला, प्रतिबिंब पडलं, आणखी त्याच्यामुळे त्याला जलाकाश. तसं आहे की जीव आहे आणि त्या बुद्धीच्या उपाधीमुळे जे ब्रह्मतत्व अडकल्यासारखं झालं त्याच्यामुळे जीव हे नाव पडलं. त्याच्यात ब्रह्माचंच प्रतिबिंब पडलं, जसं आकाशाचंच प्रतिबिंब पडलं, म्हणून जीव तयार झाला. म्हणजे ते जे तत्व आहे तर ते एकच आहे, दोन्ही तेच आहे हे त्याच्यातनं आपल्याला कळतं. आणि ते व्यापक आहे हे जलाकाश आणि मेघाकाश यांच्या दृष्टांतातनं कळतं. की आकाशात ढग असतात, त्याच्यात पाणी असतंच, आणि त्या पाण्यात वरच्या आकाशाचं प्रतिबिंब पडतं. ईश्वर घेतलेला आहे की माया, आणखी मायेत पडलेलं प्रतिबिंब. तिथे देखील विचार केला तर हेच आहे जीवासारखं. आकाश व्यापून आहे, आकाशात ढग आला आणि त्या याच्यात पुन्हा आकाशाचं प्रतिबिंब पडलं, तो ईश्वर. म्हणजे तिथे देखील जर का विचार केला तर ब्रह्मतत्व जे आहे, जे ज्याचं प्रतिबिंब पडताय ते सगळीकडे व्यापून आहे. मग जे भेद दिसत आहेत ते केवळ मध्ये काहीतरी आलं, ज्याला उपाधी आपण म्हणतो, तर त्या उपाधीच्या मुळे आपल्याला भेद वाटायला लागेल. हा आपण जर का विचार करायला लागलो, आपल्या मनात पक्का ठसवून घेतला, तर हळूहळू आपल्यातली भेददृष्टी कमी व्हायला लागते. मग इतर कोणीही काही व्यवहारात जसं चालायचं तसं चालतं, पण आतमधलं माहिती असतं की जे ब्रह्मतत्व माझ्यात आहे तेच समोरच्यात आहे, काहीही कुठेही फरक नाही. जडात देखील तेच आहे. म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती वगैरे तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे ते त्यामुळे म्हटलेलं आहे की सोयरी म्हणजे अत्यंत जवळची, आम्ही आहोत तीच ती आहे, हा तिथला विचार आहे. म्हणून हे सगळे भेद जायला लागतात. आणखीन जे व्यापक तत्व आहे तेच आहे, सगळे भेद जे आहे ते उपाधीच्या मुळे निर्माण झालेले आहेत, हा निश्चय होण्यासाठी या सगळ्या दृष्टांतांचा आणखीन भेदाच्या विचाराचा आपल्याला उपयोग होतो. मग आता आपण हे जलाकाश, मेघाकाश वगैरे हे सगळं झालं. मग आता सांख्य आणि योग आपण विचार केला की त्यांच्यातलंही काही काही आपण स्वीकारलेलं आहे. त्यांचा फक्त हा जर का फरक सोडला,
संख्यांचं आपण देहाचे प्रकार वगैरे बरेच स्वीकारले. योगातलं आपण अष्टांग योगातल्या काही काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत, ध्यान वगैरे. मग त्यांना टप्पे म्हणून स्वीकार करा की, तर तेही बरोबर नाही. कारण जर का आपण टप्पा म्हणून स्वीकार केला तर त्यातलं तत्वज्ञान आपण स्वीकारल्यासारखं होतं. मग आपण कोणाकोणाचं तत्वज्ञान स्वीकारायचं नाही? चार्वाकांपर्यंत सगळ्यांचं तत्वज्ञान स्वीकारायचं का? ते चालत नाही. म्हणून आपलं तत्वज्ञान जे आहे ते शुद्धच ठेवायला हवं आणि यांचा टप्पा म्हणून उपयोग करायचा नाही. कारण वेदांतांनी त्यांच्यातलं जे चांगलं आहे, त्यांच्यातलं जे वेदांताला अनुकूल आहे, ते सगळं आधीच स्वीकारले. त्यामुळे मुद्दाम त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यातलं काय मला अनुकूल आहे, मला काय योग्य आहे, असं हे बघायची गरजच नाही. वेदांतात ते सगळं घेतलेलं आहे. म्हणून तो विचार करू नये. जीवांमधला भेद, जग सत्य वगैरे हे सगळं जे त्यांचं आहे, ईश्वर वेगळा, जीव वेगळा, ते सोडलं की त्यांचा आणि आपल्यात फार फरक नाहीये, हे सत्य आहे. पण तरी देखील त्याच्यामुळे आपला बुद्धिभेद होऊ शकतो. आणखीन आपण ते तत्वज्ञान स्वीकारू शकतो. मोक्षापर्यंत आपण जाणार नाही. ज्यांना मोक्षापर्यंत जायचं आहे त्यांच्यासाठी आहे. म्हणून अद्वैत तत्वज्ञानाने आपल्याला निश्चित मोक्ष मिळतो. आता ह्याच्या सगळ्यातनं अलिप्त आहे असं कळल्याने मोक्ष होणार आहे का? नाही होणार. ती एक कथा सांगितलेली आहे ना, की एक श्रीमंत माणूस असतो, त्याला इच्छा होते की मला वाटतं ह्याच्यातच आलेली आहे की जो वेद सांगेल सगळे, तर त्याला मी 1000 मोहरा बक्षीस दे. एक माणूस जातो, मला सांगतो त्याला की वेद 4 आहे, मला माहिती आहे, मला द्या बक्षीस. म्हणजे वेदातला काहीही गंध नाही ज्याला, त्याला केवळ 4 आहेत म्हणजे एवढं शब्द ज्ञान आहे, म्हणजे हे होणार का? तसंच आपलं आहे. जीव आणखीन ब्रह्म वेगळे नाहीत, एकच आहेत वगैरे एवढं आपण म्हटलं की आपल्याला वाटतं की आपण मुक्त झालो. हा, मला कळलंय आता, हे अगदी नक्की माहितीये. अजिबात मुक्त होत नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव येत नाही, जोपर्यंत तो आलेला अनुभव दृढ होत नाही, अपरिवर्तनीय होत नाही, तोपर्यंत मुक्ती नाही. एकदा अनुभव येऊन मुक्ती नाही. जर का असं केवळ अलिप्तपणा म्हणजे मुक्ती समजायला लागलो, तर जगातल्या पदार्थांच्या ज्ञानाने सुद्धा मला मुक्ती मिळायला लागेल, तसं होणार नाहीये. म्हणून शब्द ज्ञान एवढं केवळ पुरेसं नाहीये, तर ते अनुभवाचंच पाहिजे. आणि अनुभवाचं सुद्धा एकदा अनुभव येऊन कामाचा नाही, तर ते दृढीकरण झालं पाहिजे. आणि दृढीकरण याचा अर्थ मी ब्रह्मा याची 100% खात्री आणि जगाचा बाद. दोन्ही गोष्टी असतात याच्या. मी ब्रह्म आहे ही नक्की खात्री, जगाचा बाद म्हणजे जगाच्या बद्दलचा मिथ्यात्व निश्चय. म्हणजे जग जसं आहे तसं नाहीये, तर जग नाशिवंत आहे, कायम बदलणार आहे आणि त्याच्या मागचं अधिष्ठान जे आहे ते सत्य आहे, ते मी आहे. इथपर्यंत तो मिथ्यात्व निश्चय आहे. मीच व्यापून आहे इथपर्यंत मिथ्यात्व निश्चय आहे. आणखीन हे सगळं आपल्याला जेव्हा आपण पक्क स्वीकारतो, तोपर्यंत अनुभवाचा हा नाही. आणि आता ईश्वर आपण समजा स्वीकारला, आणखीन त्याला शरण गेलं, पुरेल का तेवढं? आता रामाचं हे होतं, मी राम म्हंटल की रामाला मी पूर्ण शरण आहे. पण राम म्हणजे मी दाशरथी राम समजते, तो माझा नियामक आहे, तो करेल ते मान्य आहे, सगळं बरोबर आहे. पण त्यांनी आपण शेवटपर्यंत जाणार नाही, मुक्तीपर्यंत जाणार नाही. तर राम ब्रह्म आहे हे जाणून जर का तशी उपासना केली तर जातो आपण. त्याचं स्वरूप जाणून करायला लागतं तर आपण जातो. आणि याच्यामुळे आपल्याला हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून साधना करायला लागते. जर का केवळ ईश्वर मानला तर मग आपण प्रकृती पण स्वीकारायला लागतो. बंधन कधीतरी परत पडण्याचा संभव असतो. पूर्ण ईश्वर शरणागती तशी जर का असती तर ईश्वरानेच सांगितलेले वेद आहेत ते स्वीकारले असते ना, वेदातलं तत्वज्ञान स्वीकारलं असतं ना. आणि त्याच्यात ईश्वर खरा नाही म्हणून सांगितलेलं आहे सरळ. ईश्वर देखील बदलतोय, ईश्वर देखील मायावी आहे,
हे सांगितलेलं आहे. पण तसं होत नाही, तर तो अर्धवट धरून बसतो आणि मग पुन्हा बंधनात अडकतो, परत परत अडकतो, परत परत प्रयत्न करतो. ते दृढच व्हायला लागतं. मग आता पुढे एक विचार केलेला आहे की सांख्य आता जितकी शरीर तितके जीव मानतात. तसं आवश्यक आहे का? अजिबात नाहीये. तर जीवात्मा हे तत्व एक आहे. आपण मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब पाहिलं आणि ईश्वराचे अंश म्हणजे जीव पाहिला. अंशांशी भाव जो आहे तो जीव आणखी ईश्वर यांच्यात आहे. प्रत्येक जीव ईश्वराचा अंश आहे. याचा अर्थ काय की ईश्वर हा एकच जीवात्मा आहे, आणखी त्याचे आपण भाग आहोत. दासबोधात अंतःकरण एक नावाचा समास आहे. तर त्याच्यात सगळं एकच कसं आहे हे सांगितलेलं. मग आपल्याला भेद का? म्हणजे एकाने जेवल्यानंतर दुसऱ्याला तृप्ती व्हायला पाहिजे का नाही होत? एकाच्या मनातले विचार दुसऱ्याला कळायला पाहिजे का नाही कळत? याला कारण तो जीवात्मा जरी एक असला तरी त्याची उपाधी वेगळी आहे. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे. बुद्धीवरच्या वासना, त्याच्यावरचे संस्कार, हे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्यामुळे एकाचं दुसऱ्याला कळत नाही. हे सगळं कोण करतं? तर हे माया करते. माया करते म्हणजे काय करते? खोटं जे सगळं आहे ते खऱ्यासारखं भासवत. आणि श्रुती जी आहे ती वास्तविक जगाला अस्तित्व नाही म्हणते. इथे मांडुक्य कारिकेत पण आहे, आत्मोपनिषदात पण आहे हाच श्लोक की न निरोधो न चोत्पत्तीर न बद्धो न च साधकः न मुमुक्षुर नैवई मुक्त इत्येषा परमार्थता. म्हणजे निरोध म्हणजे दाबणं, नाश, तो नाही, उत्पत्ती नाही, बद्ध नाही कोणी, साधक नाही कोणी, मुमुक्षु नाही, मुक्त पण नाही. हे परमार्थिक सत्य आहे. म्हणजे याचा अर्थ जगातला काहीही पदार्थ नाहीये, फक्त ब्रह्म आहे हे सत्य आहे. जे काही आहे ते भासमान आहे हे सत्य आहे. पुढे काय म्हटलंय ह्याच्यात आत्मषटकात? त्याच्यात याच पद्धतीने विचार आहे. आणि तिथे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम म्हणताय. म्हणजे इत्येषा परमार्थता इथे म्हटलंय. परमार्थ याचाच अर्थ ब्रह्म. आणखीन शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलंय की नमे पुढचं ते मी हे नाहीये, बुद्धी नाही, देह नाही, इंद्रिय नाही, सगळ्या पद्धतीने विचार आहे त्याच्यात. आणि शेवटी इथपर्यंत सांगितलेलं आहे की चुकून कोणाचं तरी माईक ऑन मनोबुद्धी केलं. अहंकार. अच्छा ठीक आहे. मला वाटलं की कोणीतरी आत्मषटक सांगताय की काय. ठीक आहे. नमे बुद्ध अहंकार चित्ताही हा, नाम. न मे बुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे. बरोबर. सांगत होते. हा, मला तेच वाटलं तसंच कोणीतरी सांगताय. मला सुरुवातच आठवेना ते. होत असं वयाचा परिणाम आहे आणि कायमच माझी आठवण अशीच आहे. आता वयाचा मला सबब मिळाला. पण थोडक्यात म्हणजे काय आहे तर श्रुती खरं काय सांगते तर काहीही नाहीये, तर फक्त ब्रह्म. बाकीचे जे सगळं आहे तो भास आहे, मायेने निर्माण केलेला भास आहे. माया जी मुळात नाहीये. माया ही कल्पना आहे आणि कल्पनेतनं हे सगळं निर्माण झालेलं आहे. मग पुढच्या ह्याच्यात म्हटलं की माया नावाच्या कामधेनूला जीव आणखीन ईश्वर नावाची 2 वासरं आहेत आणि द्वैतरूप पितात, द्वैतरूप दूध पितात तिथं. ठीक आहे, काही असून दे, पण मूळ काय आहे तर कल्पित ईश्वर आहे, कल्पित जीव आहे, आणखीन कल्पित फळं चाललेली आहेत. मुळात अद्वैतम परमार्थतः म्हणून जे म्हटलेलं आहे, तत्वदृष्टीने पाहिलं तर केवळ अद्वैत आहे, दुसरं काहीही नाही. केवळ अद्वैत आहे ह्याचा अर्थ केवळ ब्रह्म आहे. बाकी जे दिसत आहे तो भास आहे. आणि कुटस्थ ब्रह्म हे जे आपण 2 शब्द वापरले, घटाकाश आणखीन मेघाकाश वगैरे, तर ते देखील सत्य नाहीये.
कारण हे पदार्थच मुळात आलेले नाहीयेत, मुळात ते पदार्थच नाहीयेत. त्यामुळे कुटस्थ जे आहे तेच ब्रह्म आहे. त्या तत्वाला नावं 10 द्या, त्यांनी काही ती तत्व 10 होत नाही. जसं अगदी ब्रह्माला सुद्धा ब्रह्माच्याच बरोबर भूमा आहे, चित्ती आहे, चित आहे, भा आहे, कितीतरी नावं आहेत. प्रत्येक नाव जरी म्हटलं तर तेवढी ब्रह्म नाहीये. ब्रह्म एकच आहे, त्याला नावं केवळ वेगळी आहे. आणि म्हणून सृष्टी निर्माण होण्यापूर्वी अद्वैत होतं, सृष्टी असताना अद्वैत आहे, आणि सृष्टी गेल्यानंतर सुद्धा अद्वैतच आहे. मोक्षाचा अनुभव आला तरी अद्वैतच आहे. माया भ्रम निर्माण करते, ठीक आहे, काही बिघडत नाहीये. पण जे त्या भ्रमातनं बाहेर पडतात त्यांच्यासाठी आनंदरूप ब्रह्मच फक्त सत्य असतं. आणि त्यामुळे ते कायम प्रसन्न असतात, कायम आनंदरूप असतात. दुःख उखदासी न भेटे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांचं आयुष्य काय हे होतं का एवढं लौकिक दृष्टी पाहिलं तर, पण तरी देखील ते म्हणतात की माझ्याकडे औषधापुरतं सुद्धा दुःख नाही. का नाहीये? कारण ते सुखरूप झालेले होते, ब्रह्मरूप झालेले होते. म्हणून आनंद केवळ त्यांचा स्थायी भाव होता, दुसरं काहीही नव्हतं तिथे. आणि मग अशी शंका घेते की जरी तुम्ही मुक्त झालाय म्हणतायत, अनुभव आला म्हणताय, तरी व्यवहार तसाच करताय की सगळं खाताय पिताय जसं आहे तसंच. त्याच्यावरती उत्तर आहे की तत्वज्ञान झाल्यानंतर प्रारब्ध शिल्लक असतं, आणि प्रारब्धाने देह असतो. देहाचे व्यवहार प्रारब्धानुसार होत जातात. कोणाचं प्रारब्ध भिक्षा मागण्याचं असतं, कोणाचं आरामात. आता हे एकनाथ महाराजांचं पाहिलं, पुरणपोळीचा पंचपक्वानांचा नैवेद्य रोज होता, आणि समर्थ भिक्षा मागून खात होत. तुकाराम महाराजांच्याकडे 18 विश्व दारिद्र्य होतं. म्हणून समर्थ म्हणतात की साधू दिसती वेगळं आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून झाले देहातीत वस्तू. सगळे मिळून म्हणजे ते वास्तविक पाहिलं तर देहातीत असं परब्रह्म वस्तू जी आहे तेच त्यांचं स्वरूप आहे. पण प्रारब्ध वेगळं असल्यामुळे ते वेगळे दिसतात. आणखी देहाला जे प्रारब्ध असतं तर ते प्रारब्ध ते भोगत असतात. पण ते भोगत असतात, ते देहाला भोगत असतात, त्यांच्या मनापर्यंत पोचत नाही. हा फार महत्वाचा मुद्दा आहे की देहाच्या दुःखांबरोबर आपण दुःखी व्हायचं का, मनाच्या दुःखांबरोबर आपण दुःखी व्हायचं का? अजिबात नाही. मनाचे दुःख म्हणजे आपण ओढवून घेतो की नाही. शरीराला जे दुःख होतात, मग मला काय, किती दिवस दुखणं वगैरे आपण मनाने कुरकुर करायला लागतो. त्याच्यापेक्षा ते शरीराला होत आहे, होऊन द्या. प्रारब्धात जायचं असेल तेव्हा जाईल, नसलं जायचं तर त्याच्याबरोबर जाईन मी. मन शांत राहू शकत. म्हणजे आपण दुःखी होण्याचं देहाच्या दुःखांबरोबर किंवा कोणी काही बोललं तर काहीही कारण, हे फार महत्वाचं असतं की आपण एक म्हणजे हा वास्तविक पाहायला ना विचार, तर त्याच्यासाठी ज्ञानी व्हायची सुद्धा गरज नाही. हा कॉमन सेन्सने आपल्याला विचार करता येईल की कोणी काही समजा बोललं, ते जर का खरं असलं तर काय चुकलं त्याचं, आणि जर का खोटं असलं तर मला लावून घ्यायचं काय कारण. कुठल्याही पद्धतीने विचार केला तरी देखील माझी शांती मला टिकवत आहे, आणि शांती जर का टिकली तरच परमार्थात आपण पुढे जाऊ शकतो. जोपर्यंत आपण अशांत होतोय, मनात खळबळ होतीये, तोपर्यंत आपल्याला काहीही करता येत नाही परमार्थाच्या क्षेत्रात. तोपर्यंत आपल्याला आपण अभ्यास करायला लागलो, वाचायला लागलो, तरी देखील मनात मला कशी अशी बोलली वगैरे अशा पद्धतीने विचार येत जातात. शांतता राहत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. म्हणून हा अलिप्तपणा आपल्याला आधी विवेकाच्या साह्याने गोळा करायला लागतो, सांभाळायला लागतो, आणि नंतर तो आपला स्थायी भाव होतो. जेव्हा हे होतं, काय म्हणतात, अनुभव प्रत्यक्ष येतो, तर त्याच्यानंतर हळूहळू तो स्थायी भाव आपला होतो. स्थायी भाव झाला की आपण जिंकलं असं म्हणायला हरकत. शांती, तृप्ती, आनंद हे वाढत जातात, आणखी तेच खरे असं होऊन जात. अज्ञानी जे आहेत
तर ते ह्या सगळ्याला संसार सत्य मानतात, मी देह सत्य मानतात, या पद्धतीने विचार करतात. आणि जो ज्ञानी आहे तर तो मी ब्रह्म आहे हाच त्याचा निश्चय असतो. मी बद्धन, मी मुक्त सुद्धा त्याचा विचार राहत. जेव्हा दृढता येते, जेव्हा त्याला सहजता येते, तर त्यावेळी मी मुक्त असा देखील विचार राहत नाही, तर तो मुक्तच असतो. इथपर्यंत त्याचं जात. आता 241 पर्यंत झालाय. काही प्रश्न असले तर जीवभाव आपण जेव्हा म्हणतो तेव्हा नेमकं काय? जीवभाव म्हणजे मी देह आहे, मी जीव वेगळा आहे, मी वेगळा, समोरचा वेगळा, हे जे सगळे आहेत ना, ह्याला जीवभाव म्हणतात. ओके, म्हणजे देहभाव जीवभाव हे दोन्ही एकत्रच का? एकाच आहे. एकाच ह्याच्यात. ओके. म्हणजे मी वेगळा आहे हा तिथे असतो ना, मी एक जीव आहे इथपर्यंत आपण मानू शकतो. माझा देह आहे असं आपण म्हणू शकतो. पण तरी देखील तो जीवभाव हा वेगळेपणा तिथे आहे, छोटेपणा आहे, तिथे परिच्छिन्नता आहे. तो जाऊन देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, म्हणजे मी आत्मा आहे ही बुद्धी हळूहळू दृढ करून आत्मा ब्रह्म इथपर्यंत जायचं. जीव ब्रह्म आणि देह ब्रह्म. देह ब्रह्म आपण म्हणत नाही कधी. नाही, कारण देह ब्रह्म नाहीच आहे तो. देह पंचभूत मेळावा शेती जाईल पंचत्व. आणि जीव ब्रह्म मात्र म्हणतो. हा, कारण जीवातला कुटस्थ हा जो घटक आहे तर तो ब्रह्मच आहे ना, आणि बाकीचे जे दोन आहेत तर ते मिथ्या आहेत. कुटस्थाचं प्रतिबिंब बुद्धीत पडलंय, जी मुळात मिथ्या आहे. आणि प्रतिबिंब कधीच सत्य नसतं, सत्य फक्त कुटस्थ आहे. कुटस्थ सत्य आहे, पण हम्म. जीव गेला हम्म. आणि ब्रह्म राहतं, असं आत्मा म्हणजे राहतं असं हे असतं ना. जीव जातो. नाही, हा, आत्मा राहतो म्हणण्यापेक्षा ब्रह्म राहतं. बरोबर आहे, कारण ब्रह्म नाही अशी जागाच नाहीये ना. शरीर सोडून जरी जीव गेला तरी शरीरात ब्रह्म आहे म्हणून शरीर दिसतंय. शरीर आहे, ब्रह्म नाही अशी जागाच नाही. त्याच्या अधिष्ठानावर हे पाच भौतिक जे शरीर आहे ते दिसत राहणार आहे. त्या शरीराला जे विकार आहेत ते होत राहणार आहे. अधिष्ठानाशिवाय दिसत नाही काही, म्हणून ब्रह्म आहे. डबल प्रकाश असतो त्यातला तो गेला. नमस्कार ताई. नमस्कार. विभू म्हणजे काय? विभूचा अर्थ काय? विभू म्हणजे प्रचंड मोठं, व्यापक. नाही, इथे असंग, चिद्रूप आणि विभू असा सांख्य आणि योग याच्या, हा, तर म्हणजे मग त्याचा नेमका अर्थ कसा हे करायचा? असंग आहे आत्मा. दुसरा कुठला शब्द? व्यापक. मी मगाशी व्यापक वापरला होता. चिद्रूप. चिद्रूप म्हणजे चेतना आहेत, चैतन्य रूप आहेत ते. आणखीन विभू आहेत म्हणजे व्यापक आहे. मी मगाशी व्यापक शब्द वापरला होता की जीव अनेक आहेत, आणखीन प्रत्येक जीव असंग व्यापक वगैरे आहे, असं मी मगाशी शब्द वापरला. व्यापक म्हणजे विभू. थँक्यू. इथे आपण विभूती योग असं म्हणतो. विभूती म्हणजे त्याच्याशी निगडित आहे का तो शब्द? नाही, विभूतीचा अर्थच वेगळा आहे तो. विभू जो आहे, विभू शब्द वेगळा आणि विभूती वेगळा आहे. विभूती वेगळा आहे. मला वाटलं त्याच्यापासून हा, की कारण नाही, परमेश्वर सगळीकडे आहे, मी मग कुठे कुठे आहे तो वेगळा आहे. बरोबर आहे. त्याचा मला ती शंका आली जरा. नाही, तसा नाही. विभूती हा शब्द प्रकर्षाने कुठे दिसताय ह्या दृष्टीने, कोणीतरी श्रेष्ठ अशा दृष्टीने असतो तो शब्द. श्रेष्ठ या शहने. ओके. ज्योत्स्ना ताई, हा प्रश्न समजतो आणि पुन्हा पुन्हा येतो. पण मागे कितीदा तरी बघितलं, जीव हा 3 घटकांचा आहे. बुद्धी, बुद्धीतला चिदाभास आणि कुटस्थ. करेक्ट? मग जेव्हा जीव जातो तेव्हा त्यातले 2 भाग जातात का फक्त? 3 म्हणतात. बरोबर आहे, एका दृष्टीने अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं.
कारण कुटस्थ आणि ब्रह्म एकच आहेत, तर त्याच्यामुळे ते असतातच. पण एक लक्षात घ्या की आपण कुटस्थ कोणाला म्हणतो? जे सूक्ष्म देहाने किंवा बुद्धीने किंवा अंतःकरणाने मुक्त, जे वेगळं पाडल्यासारखं केलंय ते. बरोबर आहे. पण तरी आता हे भांड आहे, ह्याच्यात आकाश आहे. मी हा उदाहरण दरवेळी देते की हे भांड्यात आकाश आहे, मी अशी बाहेर गेले, आकाश तिथे पण आहे ना. इथलं आकाश मी तिथे नेऊन ओतलं तिथे, असं केलंय का? म्हणजे आकाश, इथलं आकाश काय आणि तिथलं आकाश काय, काहीही भेद नाही. आकाश भांड्यात राहणारच आहे ना. तसा कुटस्थ आहे. हा, म्हणजे आलं लक्षात. म्हणजे हा इथला देहातला कुटस्थ तिथेच सोडायचा आणि ते गेलेले 2 घटक तो जिथे जातील सोडायचाच नाही. मुळात त्या कुटस्थामध्ये, त्या ब्रह्मामध्ये आपलं मडकं बनलाय, आपल्या बुद्धीचं. नाही, म्हणजे कल्पनेनी आता जिथे जो जीव जातोय, चिदाभास आणि तिथे बुद्धी, आहेच तिथे ब्रह्म. एक आहेच आत्मा आणि तो घेतो. करेक्ट. ओके, म्हणून त्याला तदेजती तज्ज्ञेजती तद्दूरे तद्वंतिके अशा पद्धतीने वर्णन आहे की तो खूप जवळ आहे किंवा अगदी दूर आहे, कारण तो सगळीकडे व्यापून आहे. तो जातो, जात नाही, कारण त्याला जायला जागाच नाहीये. अशा पद्धतीने त्याचं वर्णन आहे. जो विरोधाभासात वर्णन आहे ते ह्या दृष्टीने. कारण ब्रह्म आणि हालूच शकत नाही. करेक्ट. आणि ही एकदा कल्पना केली ना की त्या ब्रह्मातनं जे जाईल. आता सूर्याचा प्रकाश आहे बाहेर, त्याच्यातनं मी बहिर्गोल भिंग घेऊन गेले, ते जर का मी जिथे जाते तर त्याच्यातनं सूर्यकिरण हे होऊन पडणारच आहेत ना खालती. जिथे मी ते नाही तिथे ते पडणार आहेत की नाही? बरोबर आहे. हो. एका जागेवरनं दुसरीकडे गेले तरी त्याची जी प्रॉपर्टी आहे तिथे, म्हणजे प्रकाश स्वीकारण्याची जी आहे त्याची, तर ती ते दाखवणारच आहे. तसंच आहे की बुद्धीने हे जे अंतःकरण आहे, तर ते जेव्हा देह सोडून जातं तर तेव्हा त्याला पण प्रतिबिंब स्वीकारण्याची आहेच. आणखीन दुसरं म्हणजे त्याच्याबरोबर ब्रह्म सगळीकडे आहेच, म्हणून कुटस्थ त्याच्याबरोबर जायची गरज नसते. हा, तेच लक्षात येत नाही, कारण आपण समजायला हे सगळं विचार करतो आणि मग असं वाटतं की 2च जातात आणि हा डेड बॉडी मध्ये पण कुटस्थ आहे, तर मग ह्याच्याबरोबर कोण जातं असं वाटतं. मग कसं, त्याच्यामुळे तो आहे, चिदाभास असल्यामुळे त्याच्यातनं चैतन्य निघून जातं. तसंच ना, खरं हे पण समजतं पण तरी नाही समजत सारखं. घटाचा घटाकाश समजतो, महदाकाश समजतो, मेघाकाश समजत मठाकाश नाही. मठाकाशचं का मला घोटाळा होतो जरा. काय मठाकाश घोटाळा कॉमन होतो? नाही वापरत. मठाकाश वापरतात. मठ म्हणजे खोली, अच्छा, खोलीतला आकाश. खोलीमध्ये घट असतो, ईश्वराच्या मध्ये जीव असतो. अच्छा, मठाकाश म्हणजे घर किंवा खोली. हा, मठ म्हणजे खोली, मठ. माझी कल्पना काय होत होती, माझी कल्पना की महदाकाश म्हणजे मायेच्या पलीकडच्या ब्रह्माचं ते काय जे असेल. नाही 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 नाही, मायेच्या पलीकडच्या ब्रह्मात आकाशच नाही. मायेच्याहून आकाश 10 पटींनी कमी आहे. बरोबर. आता नाही होणार घोटाळा. करेक्ट. थँक्यू सो मच. आपले होतात असं, म्हणजे लक्षात येत नाही, गडबड होऊन जाते. जीवनमुक्ताला इच्छा नसतातच का? असतात ना, त्याच्या प्रारब्ध असतं, त्या ज्या क्षीण झालेल्या वासना असतात, प्रारब्धानुसार त्या वरती डोकं काढतात, इच्छा होऊ शकतात, पण त्या इच्छा सुद्धा बाधित असतात. मुख्य हे आहे, मन त्याचं बाधित असतं. शांतपणे माझ्या मनात काय चाललंय असं सुद्धा त्याला दिसू शकतं. सगळ्याची त्याला करमणूक होते. त्यामुळे हे इमॅजिन करता येत नाही की कसं होत असेल. तुम्ही यांची गोष्ट ऐकलीत का? काय राम कोणते ते स्वतःला रामाने असं केलं वगैरे, अशाच पद्धतीने बोलायचे.
आणि आज रामची फजिती केली, लोकांनी त्याला मारलं, अशा पद्धतीने ते बोलायचं स्वतःच्या बद्दल. म्हणजे निगेटिव्हचे आणि नाही समजत, पण पॉझिटिव्हचे प्रश्न सगळेजण विचारतात. जसं की गोंदवलेकर महाराजांना तुम्हाला पुरणपोळी खाऊन कसं काय आनंद होतो असं त्यांना वाटतं. म्हणजे मग ते म्हणतात की ब्रह्म जाणलं म्हणजे काय आनंद, म्हणजे पुरणपोळीचा आनंद घेऊ नये असं नाहीये. अजिबात नाही. रसिकता पण ते त्यांची जरा तेवढीच असते. त्यातला सूक्ष्म भाग नाही समजत असं मला वाटतं. मला समजत नाही. काय आहे सांगू का, ह्या पदार्थातनं आता स्वप्नातल्या गोष्टींचा आपल्याला आनंद घेता येतो की नाही. आपण जेव्हा खेळतो तेव्हा त्या खेळातल्या गोष्टींचा आपल्याला आनंद घेता येतो की नाही. पण आपण ते खेळ म्हणूनच बघत असतो ना त्याच्याकडे. बरोबर आहे की नाही. खेळताना खेळाचा आनंद आपण नक्की घेतो. अगदी सिनेमा खोटा आहे आपल्याला माहिती असतं, जादूचे खेळ खोटे आहेत आपल्याला माहिती असतं, तरी देखील आपण त्यातला आनंद घेतो की नाही. तो जसा घेतो तसंच आहे. म्हणजे आनंद घेऊन सुद्धा अलिप्त. करेक्ट. आणि त्या आनंदावरती सुखाव्यासाठी अवलंबून न राहत. आपण ह्या सगळ्या आनंदांवरती आपल्या सुखासाठी अवलंबून राहतो आणि ते याच्यावरती अवलंबून नाही राहत. त्याच्या आनंदाचा झरा आतच असतो आणि त्यामुळे बाहेरच्या ह्याचे त्यांची खूप कर्म, म्हणजे जरी दुःख झालं ना तरी देखील त्यांना त्याचं काहीही नसतं. म्हणजे आपली प्रापंचिक गैरसमज म्हणजे की आनंद घेताना सुद्धा जसं देहापासून तादात्म्य नाही तसं आनंदापासून पण तादात्म्य नसताना आनंद घेऊ शकतो. ते आनंद रूप आहे, तिथे वेगळा हा काय गरज आहे. त्या आनंदावरतीच आनंदाचा तरंग उठतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. सगळं जग आनंदाचा डोह आहे. जे काय घडेल तो आनंदाचा तरंग आहे, त्याचा आनंद घेतेय. हे आनंद म्हणजे क्षणिक म्हणायचे का? हा, तुम्ही जे आता म्हणताय तर ते कशावरनं तरी कुठल्या तरी निमित्ताने मिळालेला आनंद. थोड्या काळापुरता तो आनंद घ्यायचा, सोडून द्यायचा. सोडून द्यायचा म्हणजे तो आपोआपच जातो ना. आपोआप जात. म्हणजे पण तो स्थिर आनंद जो आहे आनंद आहे तो ह्याच्यामध्ये असतोच. स्थिर आनंद आहेच, तो जात नाही कुठे. जात नाही. असलं तर असू दे, नसलं तर नसू दे. प्रसन्नता ही बिघडत नाही कशानेही. त्याच्यावरती आनंदाच्या असे तरंग कुठच्या निमित्ताने येऊ शकतात, पण ते त्यांना तेवढीच व्हॅल्यू असते. हे मुख्य. मला हवंच असं कधीही नसतं त्यांचं, किंवा हे नकोच ते हवंच. नाही, काढून टाका. हवं थोडंफार काय हे थोडं वस्तू त्याग आणि संगत त्यागच्या ह्याच्यामध्ये येतं का? तो थोडासा वेगळा आहे. बरोबर आहे, त्याच्याशी जोडता येईल आपल्याला की सगळ्या जगामध्ये राहून सुद्धा जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्ञान जयाचे अंतरी जागे तोची जातो, समर्थांनी म्हटलंय. म्हणजे जगात राहतात पण जगापेक्षा त्यांचं वेगळं असतं, कारण ते जगाच्या सारखे अवलंबून नसतात त्याच्यावर सुखासाठी. नमस्कार. नमस्कार. हा, एक विचारायचं आजच्या विवेचनामध्ये, विचारल्याशिवाय कधी सांगू नये किंवा जेवढं विचारलंय तेवढंच सांगावं असं जे तुम्ही सांगितलं, ती एका साधकाची भूमिका आहे, सहसाधकाची किंवा सहपाठीची भूमिका आहे, आचार्यांची भूमिका आहे का नक्की काय आहे? भूमिका आहे. हा, कारण श्री गुरु किंवा संत हे त्यांना कळवाळा असतो, किंवा म्हणून न पुसता सांगणे घडले शिष्या तुझं कारणे, अशी समर्थांची ओवी पण आहे. शिष्याच्या भल्यासाठी श्री गुरु न विचारताही त्याचं हित सांगतात. मग हे कसं काय समजून घ्यावं? नाही, तो त्यांनी म्हणूनच सांगितलं की त्या समर्थांच्या सांगण्यातच हे आहे की तुवा आशंका नाही घेतली परी मज तुझी चिंता लागली, का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्याप. तो शिष्याचा अधिकार फार मोठा होता. आणखीन जसं
क्वचित कोणाला न विचारता देखील अनुग्रह देतात. ह्या एक्सेप्शनल केसेस असतात की तिथे जरी तू विचारलं नाहीये तरी देखील मला तुझी काळजी लागली कारण तुझी भ्रांती फिटायला हवी होती. दासबोधाचे समासी निर्मूळ केले मी पणास, तेने तुझ्या वृत्तीची पालट दिसेना, म्हणून न पुसता सांगणे घडे पडले शिष्या तुझं कारण. आता तरी सोये धरणे श्रवण मनन, म्हणून तिथे समर्थ म्हणतात. ते त्याचा अधिकार होता, आणखीन त्याच्याकडनं अपेक्षा जी होती ती पूर्ण झाली नाही. मग काय कारण आहे तर त्याचा हा अजून आहे, हा तो विचारत नाही कारण त्याच्यात तो भ्रम आहे हे त्यालाच कळत नाहीये. म्हणून समर्थांनी त्यावेळेस सांगितलं, पण फक्त ती एकच केस आहे, अच्छा, बाकी नाही कुठे. बाकी तेही हेच सांगतात, प्रश्न उत्तरच आहे. बरं बरं बरं. म्हणजे ही आचार्यांची भूमिका आहे. हा, म्हणजे आपण जे साधक असतो त्यांनी आपापसात चर्चा आपण करतो, बरोबर. पण जे साधक नाहीत त्यांना सांगायला जाऊ नये. बर बर, ओके. म्हणजे जे चल रे माझ्या बरोबर तिथे छान असतं, फार तर एकदा म्हणावं, पण त्याच्या पलीकडे त्याला किती चांगलं आहे तू चल, केवढा फायदा होतो काहीही सांगायला जाऊ नये, कारण त्याचं शुद्ध पुण्य कमी पडत असतं. त्यामुळे त्याला इच्छा होत नाही. आणि जर का इच्छा होत नाहीये तर कितीही आपण कानी कपाळी ओरडलो तरी काहीही ती ऐकणार नाहीये, उलटा रेझिस्टन्स वाढतो त्यांना. विशेषतः घरातल्या माणसांच्या बद्दल हे लक्षात ठेवायला लागतं. बळजबरी करू नये. हा, अजिबात नाही, सांगायला सुद्धा जाऊ नये. म्हणजे माझी वहिनी मला रागावली होती. ती आली एकदा, काय आहे तरी काय कुठे ऐकतेस तू काय आहे म्हणून आली एकदा, आणखीन मग मला रागावली की तू मला सांगितलं का नाही एवढं चांगलं असतं. म्हटलं मी जाते, तुला माहिती आहे, तुला इच्छा असते तर तू आली असतीस. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. रेझिस्टन्स येतो जर का आपण मुलांवरती सक्ती करायला लागलो. हा हा, बरोबर बरोबर बरोबर. धन्यवाद. हॅलो. हा हा ताई, मी संजीवनी जोशी बोलते. आपण, मला एक प्रश्न असा आहे की आपण म्हणालात की आत्मिक समाधान टिकवण्यासाठी आणि ह्या सगळ्या दृश्य जगतापासून किंवा ह्याच्यापासून मोह मायेपासून अलिप्त होण्यासाठी तुम्ही कुणाला पुढच्यांना सुधारायला जाऊ नका किंवा जास्त उपदेश करायला जाऊ नका, आणि तुम्ही मौन धरावं अशा वेळा, किंवा त्यांच्याबरोबर वादविवाद करू नका असं सांगितलं. हे पटतंय, बऱ्याच अंशी पटलं. पण असं नाही का होत की प्रत्येक वेळेला आपणच गप्प बसलं तर पुढचं आपल्याला गृहीत धरून चालतो की हिला काही बोललं तर चालतो, किंवा असं म्हणून मग समजा काही चूक नसताना सुद्धा एखादं बोट दाखवू शकतं, असं होऊ शकतं. समर्थ पण म्हणतात. मी म्हंटल, मी मौन कुठच्या बाबतीत म्हंटल, हे जे वादविवाद आहेत ना ईश्वराच्या बद्दल, जीवाबद्दल, तिथे मौन धरावं म्हटलं. आणि बाकी ठिकाणी हे सांगितलेलं आहे समर्थांनी की गरज पडली तर बळ आपलं दाखवायला लागतं. हो हो, धटासी धट उद्धटासी उद्धट. एक्झॅक्टली. म्हणजे तिथे भांडायला जायचं नाही, बरोबर आहे. भांडताना आपली शांती गमवायची नाही, हे फार महत्वाचं. हे मुख्य आहे, मुख्य आहे, बरोबर आहे. म्हणजे सगळं सहन करता, सहन अजिबात करायची गरज नाहीये. बरोबर. म्हणजे अन्याय सहन करायची अजिबात आवश्यकता नाही. अगदी खरं. का म्हणून सहन करावा? हो ना, हो हो, बरोबर. व्यवहार ही सत्य, व्यवहाराप्रमाणेच वागायचं असतं, हे लक्षात ठेवा. खरंय खरंय. हा हा, पारमार्थिक सत्तेनुसार त्यांच्याबद्दल राग नाही ठेवायचा. हा हा, आता समजला मुख्य मुद्दा. खूप छान समजला. धन्यवाद धन्यवाद. छान. चला थांबायचं. घेऊ श्लोक. हो. भावी पूर्ण कृपा गुरो मज भरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी,
विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय.